नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचालींची चिन्ह दिसू लागली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेत मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत दिल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीपासून ते पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकापर्यंत काही भागात पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख नेते आणि सचिवांना संघटन मजबूत करण्यासाठी दौरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणुकांमधील यश आणि अपयशाचं विश्लेषण करून पक्षबांधणीला गती देण्यावर भर दिला जाणार आहे. आगामी काळात मंत्रिमंडळातून कोणाची हकालपट्टी होते आणि कोणाला मंत्रिपदाची संधी मिळते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. देशातील जुने 30 ते 32 कामगार कायदे रद्द करून केंद्र सरकार 4 नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर 12 फेब्रुवारी रोजी विविध कामगार संघटनांनी देशभर आंदोलन केलं होतं. या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केलं की नवीन कामगार संहिता या कामगारांच्या हितासाठीच आहेत आणि त्यामुळे कामगार तसेच उद्योग क्षेत्र दोघांनाही फायदा होणार आहे. मंत्री फुंडकर यांनी सांगितलं की विकसित देशांच्या धर्तीवर भारतात या संहिता लागू केल्या जात आहेत. बहुतांश कामगार संघटनांच्या संहितांना तत्वतः विरोध नसून केवळ काही मुद्द्यांवर मतभेद आहेत, असं फुंडकर यांनी म्हटलं आहे. मुंबई विद्यापीठानं संलग्न महाविद्यालयातील निष्क्रिय आणि कालबाह्य अभ्यासक्रमाबाबत महत्त्वाचा निर्णय घेत 304 अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद करण्याची घोषणा केली आहे. मागील 2 ते 3 वर्षापासून एकाही विद्यार्थ्यांची नोंदणी न झालेल्या 125 अभ्यासक्रमांच्या परीक्षा निष्क्रिय करण्यात आल्या आहेत. तसेच बंद होऊन 10 वर्ष पूर्ण झालेल्या 179 अभ्यासक्रमांच्या परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने स्पष्ट केले की शून्य नोंदणीमुळे बंद केलेल्या अभ्यासक्रमासाठी भविष्यात कोणत्याही संलग्न महाविद्यालयाकडून अधिकृत विद्यार्थी नोंदणी प्रस्ताव आल्यास त्या परीक्षा पुन्हा सुरू केल्या जातील. मात्र 10 वर्षाच्या कालावधी पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पुन्हा घेतल्या जाणार नाहीत. या निर्णयामुळे दीर्घकाळ निष्क्रिय असलेल्या अभ्यासक्रमांचं व्यवस्थापन सुलभ होणार असून परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता येईल, अशी विद्यापीठाचा दावा आहे. युनेस्कोने मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्यानंतर त्याचं अधिकृत प्रमाणपत्र काल फ्रान्समधील पॅरिस येथे स्वीकारण्यात आलं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात जाऊन हे प्रमाणपत्र स्वीकारलं. सुमारे 1.5 वर्षाच्या प्रक्रियेनंतर 11 जुलै 2025ला झालेल्या युनेस्कोच्या 47व्या अधिवेशनात या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला होता. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूमधील जिंजी या किल्ल्यांचा या समूहात समावेश आहे. या नामांकनासाठी फेब्रुवारी 2025मध्ये शेलार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळानं पॅरिसमध्ये युनेस्कोसमोर सादरीकरण केलं होतं. या प्रसंगी मंत्री शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं मार्गदर्शन आणि परिश्रम तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या योगदानाबद्दल मंत्री शेलार यांनी आभार मानले. तसेच भारताच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिली. 26 नोव्हेंबर 2025ला संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिसमध्ये युनेस्को मुख्यालयात झाली आहे. मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन विभागातील क्लर्कला लाच घेताना अटक करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. EIBने ही कारवाई मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर सापळा रचून केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव राजेंद्र ढेरंगे असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका मेडिकलच्या निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी ढेरंगे यांनी सुरुवातीला 50,000 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 35,000 रुपयांवर व्यवहार ठरला. तक्रारदारांनी याबाबत ACBकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना ढेरंगे यांना रंगेहात पकडण्यात आलं. तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी शिरवळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे 6 अधिकारी दाखल झाले होते. कारवाई दरम्यान शिरवळ यांचे कार्यालय पूर्णतः ताब्यात घेण्यात आलं होतं. तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित क्लार्कला ताब्यात घेऊन अधिकारी निघून गेले. त्यानंतर कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आलं. या घटनेनंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महायुती सरकारच्या कार्यकाळात मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला। या कारवाईमुळे मंत्रालयीन वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। एआयबीने अहमदाबादमधील एअर इंडियाच्या AI-171 विमान दुर्घटनेबाबत स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की या भीषण अपघाताची चौकशी अद्याप सुरू असून कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही। काही विदेशी माध्यमांनी पायलटने जाणीवपूर्वक इंधन स्विच ऑफ केल्याचा दावा केला असला तरी हे वृत्त सरकारने फेटाळून लावलं आहे। एआयबीच्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाल्याच्या बातम्या चुकीच्या आणि अफवांवर आधारित आहे। अंतिम अहवाल येण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरवणं योग्य नसल्याचं ब्युरोने स्पष्ट केलं आहे। नागरिकांनी केवळ अधिकृत निवेदनांवर विश्वास ठेवावा आणि तपासाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करावी असं आवाहन करण्यात आलं आहे। या दुर्घटनेत 260 जणांचा मृत्यू झाला होता। त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश होता। एआयबीने नमूद केलं आहे की तपास प्रक्रिया अत्यंत तांत्रिक आणि गुंतागुंतीची आहे। फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचं विश्लेषण, तांत्रिक तपासणी, हवामान परिस्थितीचा अभ्यास यासह सर्व पैलूंची सखोल छाननी केली जात आहे। सर्व तथ्यांची पडताळणी झाल्यानंतरच अंतिम अहवाल प्रसिद्ध केला जाईल। दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या अंतिम चौकशी अहवालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। बांगलादेशमध्ये अलीकडेच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बांगलादेशमध्ये मोठा राजकीय बदल घडताना दिसत आहे। 300 पैकी 200हून अधिक जागांवर BNP आघाडीवर असून पक्षाची सत्ता येणं जवळपास निश्चित मानलं जात आहे। त्यामुळे भारतासाठी सकारात्मक घडामोड मानली जात आहे। भारतविरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप असलेल्या जमाते इस्लाम बांगलादेशला केवळ 72 जागांवरच आघाडी मिळण्याची शक्यता आहे। BNPचा प्रमुख अजेंडा म्हणजे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना पुन्हा देशात परत आणणं आणि भारतासोबतचे संबंध सुधारणं हा आहे। पक्षाचा प्रमुख तारिक रहमान हे आगामी पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत। दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथे झालेल्या T20 विश्वचषक सामन्यात भारताने नामिबियाचा 93 धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला आहे। भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 209 धावा केल्या। ईशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या तडाखेबंद खेळीमुळे संघाला भक्कम धावसंख्या उभारता आली। गोलंदाजीत हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी नामिबियाचा डाव 116 धावात गुंडाळला। या विजयामुळे भारताने गट अ मध्ये पाकिस्तानला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे। तसंच T20 विश्वचषकात सलग 10 सामने जिंकण्याचा ऐतिहासिक विक्रमही भारताने आपल्या नावावर केला आहे। आता सर्वांचं लक्ष 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामन्याकडे लागलं आहे। नाशिक जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्तानं मंदिर 24 तास दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। मंदिर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे 4 वाजल्यापासून सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत मंदिराचे दरवाजे अखंड भाविकांसाठी खुले राहतील। दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्यानं यंदा सुलभ आणि सुरळीत दर्शन व्हावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी VIP प्रोटोकॉल दर्शन, देणगी दर्शन तसेच गर्भगृह दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। सर्वसामान्य भाविकांना समान संधी मिळावी आणि दर्शन व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे पार पाडता यावं हा यामागील उद्देश असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी। आवाज इंडिया।